कृष्ण कृष्ण हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. सद्गुरुनाथ महाराज की जय. वंशी विभूषित करान्नवनीरदाभा, पीतांबराधरुणबिंब फलाधरुष्टा, पूर्णेन्दु सुंदर मुखादरविंद नेत्रा, कृष्णात् परम किमपि तत्त्वमहं न जाने. वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनम्, देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुम्. श्रुतिस्मृतिपुराणानाम् आलयं करुणालयम्, नमामि भगवत्पादं शङ्करं लोकशङ्करः. शङ्करं शङ्कराचार्यं केशवं बादरायणम्. सूत्रभाष्यकृतौ वन्दे भगवन्तौ पुनः पुनः. जयांचे करिता स्मरण, होय सकल विद्यांचे अधिकरण. ते वंदू म्या श्रीचरण श्री गुरूंचे. सदाशिवसमारंभां शंकराचार्यमध्यमाम्, अस्मदाचार्यपर्यन्तां वन्दे गुरुपरम्पराम्. वन्दे गुरुपरम्पराम्. वन्दे गुरुपरम्परा. सद्गुरुनाथ महाराज की जय. अव्यक्तोऽक्षर इत्युक्तः तमाहुः परमां गतिम्, यं प्राप्य न निवर्तन्ते तद्धाम परमं मम. पुरुषः स परः पार्थ भक्त्या लभ्यस्त्वनन्यया, यस्यान्तःस्थानि भूतानि येन सर्वमिदं ततम्. परमगती कशी प्राप्त होते ह्या संबंधी भगवंतांनी वर्णन केलं आहे. हे वर्णन करत असताना एक अशी अव्यक्त अवस्था आहे की जी कधी नाशही पावत नाही आणि जी कधी व्यक्तही होत नाही, अशी अव्यक्त अवस्था आहे. भूत मात्रांचा नाश झाला तरी ते अव्यक्त अवस्था नाशही होत नाही. त्याला अवस्था म्हणावं, त्याला अधिष्ठान म्हणावं, त्याला तुम्ही काय म्हणायचं असेल ते म्हणा, पण त्याला कुठला नामनिर्देश करता येत नाही. व्यक्त म्हणता येत नाही म्हणून तिला अव्यक्त म्हणावं लागतं. आणि अव्यक्त काय म्हणायचं, कारण ती अव्यक्ताचं सुद्धा अधिष्ठान आहे. अव्यक्ताचंही जे अधिष्ठान आहे त्याला आपण काय म्हणणार. पुन्हा त्याला अव्यक्तच म्हणावं लागतं, कारण त्याचं शब्दामध्ये वर्णन करण्याची सुतराम शक्यता नसते. आपला परिचय आपण पाहिला होता काल. कोण आहे मी, आपण आपलं गाव सांगतो, आपण आपला मोहल्ला सांगतो. मग आपण राहतो त्या लोकाला काय म्हणतात, त्याचं नाव मरते लोक असं आहे. आणि आमच्या घराचं काय नाव आहे, तर आमच्या घराचं नाव दुःखालय आहे. गंमत अशी आहे की हे दोन नामाभिधान जर आपल्या घराला दिल्या गेले तर कोणाला आवडेल का.
कोणत्या घराला? मातीच्या घराला नव्हे, पंचभौतिक देह नावाच्या ह्या घराला असं नाव दिलं तर आवडेल का कोणाला? कोणालाच नाही आवडणार. पण माझ्या घराचं नाव दुःखालय आहे, भगवंतांनी सांगून ठेवलं. जर तसं नसेल तर मग आनंदालय आहे का? ते सिद्ध करून दाखवा, की भगवंता तुम्ही तर चुकीचं सांगता. जगी सर्व सुखी असा कोण आहे? मी आहे का? मी आहे असं म्हणण्याची हिंमत असेल तर माझ्या घराचं नाव दुःखालय नाही. सच्चिदानंद लक्षणम. मी आनंद रूप लक्षणाचा आहे. मी आनंद रूप आहे. मी आनंद घन आहे. हे म्हणण्याची ज्याची ताकद नाही त्याने दुःखालय आहे हे स्वीकारलं पाहिजे. दुःखालय आहे हे का स्वीकारायचं? माझं अंतःकरण आतमध्ये सतत दुःखालाच ओढत असतं, म्हणून दुःखालय आहे. दुःखाची माणसाला नेहमी जाणीव होते, सुखाचे क्षण विसरून जातो. एखादं उदाहरण देऊया. उदाहरण स्वतःबाबतच घ्यावं. दुसऱ्यांचे उदाहरण दिले तर त्यांनी आपल्यात बदल होत नाही. स्वतःचं उदाहरण का घ्यायचं असतं? माझ्यात बदल झाले पाहिजे म्हणून माझं उदाहरण घ्यायचं. मी परीक्षेमध्ये पास झालो. आनंदाची गोष्ट झाली की नाही? हो, आनंदाची गोष्ट झाली. खरोखर आनंदाची गोष्ट झाली. पण पण काय हो, या विषयात मला मार्क कमी पडला. पण काय झालं? त्या विषयात मला मार्क कमी पडला. मला असं वाटत होतं 2 मार्क मिळाले असते ना तर डिस्टिंक्शन मिळालं असतं. 1 मार्क मिळाला असताना तर गोल्ड मेडल मिळालं असतं. माझं हुकलं होते. म्हणजे पास झाल्याचा आनंद गेला. पण ह्या विषयात 1 मार्क कमी पडल्याची बोच नेहमी करता राहिली. माझं गोल्ड मेडल हुकलं होतं एवढ्यामुळे. दुःखालय. मी दुःखाचा आलय आहे. हे एकदा जर माझ्या लक्षात आलं तर त्याचं सुखालयामध्ये परिवर्तन करून घेण्याची जबाबदारी माझ्यावर येते. आम्ही काय करतो, की मी दुःखालय आहे हे मान्य करत नाही. माझ्याकडून साधना किंवा सातत्य किंवा नित्यत्व जपल्या जात नाही, हे मी मान्य करत नाही. माझा स्वभाव काय असतो? अडचणीच तशा आहेत, परिस्थितीच तशी आहे. अशा वेळी मी काय करणार? तुम्हीच सांगा बरं. म्हणजे मी स्वतःला जस्टिफाय करण्याचा प्रयत्न. आणि ह्या जस्टिफिकेशन मध्ये साधक स्वतःच्या पायावर धोंडा पाडून घेतो, स्वतःची अवनती करून घेतो, स्वतःचं नुकसान करून. असं नुकसान माझ्याकडनं होऊ नये असं जर वाटत असेल तर मी माझं अंतःकरण हे दुःखालय आहे हे समजावं. आता शरीराचा विषय राहिला नाहीये. माझं अंतःकरण दुःखालय आहे असं. काय झालं तिकडे? का बरं गर्दी जमली? एवढं काय आहे? काहीतरी अपघात झाला असेल. आमच्या मनात चांगला विचार येतो का हो कधी? रात्री बेरात्री घरावर बेल वाजली. आमच्या मनात चांगला विचार येतो का हो कधी? आमच्या मनामध्ये चांगले विचार लवकर येत नाही, पण वांगले विचार आल्याशिवाय राहत नाही. ते आणावे लागत नाही. गवत हे शेतामध्ये पेरावं लागत नाही. ते आपोआप येतं. पण पिकाला पेरावं लागतं. पीक आम्हाला आणावं लागतं. त्याच्यासाठी सगळी मशागत करावी लागते. म्हणून माझ्या अंतःकरणाला दुःख आणून देण्याची मला व्यवस्था करण्याची गरजच नाही आहे बघा. मला सुखरूप होण्याची गरज आहे. आणि ती मात्र मी जपली पाहिजे. ती मी कशी जपावी? शरीर अशाश्वत आहे हे पक्क लक्षात ठेवा. जी गोष्ट जाणारी आहे
जी गोष्ट मी कधीही वाचवू शकत नाही, ज्या गोष्टीला संरक्षण देणं माझ्या हातामध्ये नाही, तिथे मी काही करू शकत नाही. ती गोष्ट घडणारच आहे. म्हणून देह अशाश्वत आहे. परिस्थिती अशाश्वत आहे. घटना अशाश्वत आहे. कधी घडेल आणि कधी घडणार नाही हे सांगता येत नाही. आणि घडल्यानंतर ती टिकेल का हेही सांगता येत. पण टिकणार नाही एवढं पक्क माहिती आहे. म्हणजे अशाश्वतता निश्चित आहे. जीवनामध्ये निश्चित काय आहे? मरण निश्चित आहे. जन्म झाल्यानंतरच जीवन सुरू होतं. या जीवनात नक्की काय होईल सांगता येत नाही. मरण येईल का? हो. त्याच्याबद्दल दुमत नाही. ते नक्की येणार. तसं हा देह जाणार याबद्दल जराही शंका नाही. म्हणून या लोकाला मर्त्यलोक असं म्हणतात. मनुष्य लोकाला मर्त्यलोक हे नामाभिधान आहे. हे नामाभिधान साधकांनी साधना करू मी अमर आहे या स्थितीमध्ये जाण्यासाठी हे नामाभिधान केलेलं आहे. असे महात्मे असतात की याही स्थितीमध्ये ते जीव आणि ब्रह्म यांचं ऐक्य पावतो. ते संसिद्धी पावतात. सगळ्या सिद्धी अशा आहेत की ज्या पुनरावर्ती आहेत. पुन्हा काय म्हणतोय मी? जाणारे आहेत आणि येणारे आहेत. पुनरावर्ती म्हणजे नक्की जाणार. आवर्ती म्हणजे येणार. म्हणजे काय हो? घरी स्वयंपाक केला. केलेला स्वयंपाक सकाळसारखा संध्याकाळी लागत नाही रुचकर. संध्याकाळसारखा दुसऱ्या दिवशी लागत नाही आणि दुसऱ्या दिवशी सारखा तिसऱ्या दिवशी लागत नाही. एक दिवस त्याची चव निघून जाते. तो बेचव होऊन जातो. तो खराब होऊन. याचा अर्थ अन्न हळूहळू नाश पावत आहे. नाश पावण्याच्या आधी जो अविनाशी तत्वाला प्राप्त करून घेतो प्रयत्नपूर्वक त्याला संसिद्धी असं म्हणतात. अविनाशी तत्व याला सिद्धी असं म्हणतात. अविनाशी तत्वाशी माझं ऐक्य याला सिद्धी असं म्हणतात. या ऐक्यासाठी केल्या गेलेले जे संस्कारयुक्त प्रयत्न आहेत त्याला संसिद्धी असत. आणि अशा प्रयत्नातून जो यशस्वी होतो त्याला महात्मा असतो. आम्ही कोणालाही महात्मा म्हणतो. आम्ही कोणालाही महाराज म्हणतो. मनुष्याला ही सवय झाली आहे की त्या शब्दांचे जे अभिप्रेत अर्थ आहे ते सोडून भलतच काहीतरी अर्थ वापरायचे आणि समोरच्यांना चढवून द्या. महात्मा ही काही साधारण गोष्ट नाही. कुणालाही देण्याचं नामाभिधान नाही. अनेक लोकांसाठी कोणी झटलं म्हणजे त्याला महात्मा म्हणत नाहीत. आत्मस्वरूपाकरता जो झटतो त्याला महात्मा म्हणतात. जो आत्मस्वरूपाकार होण्यासाठी प्रयत्न करतो तो महात्मा म्हणतात. म्हणून सगळे ऋषीमुनी महात्मा आहेत. सर्व संत मंडळी महात्मा आहेत. ही सगळी संत मंडळी महाराज आहेत. राज्य करणारे राजे असतील, आढळ परत प्राप्त करून देणारे जे आहेत त्यांना महाराज म्हणतात. म्हणून जीव ब्रह्मैक्याची सिद्धी ज्यांनी प्राप्त केलेली आहे म्हणजे जे ब्रह्मरूप झाले त्यांना संसिद्धी म्हणतात. आणि ते परमगतीला जातात. ते दुसऱ्या गतीला जातच नाहीत. लक्षात ठेवा.
संसिद्धीं परमां गतः. परमगतीचं वेड आम्हाला लागलं पाहिजे. त्रैलोक्याचं राज्य मिळवीन असं सुद्धा वेड लागू शकतं, पण परमगती प्राप्त करून घेईन असं वेड लागणारे खूप विरळे असतात. आणि अशा विरळ्यांना महात्मा असो. अशा विरळांना महात्मा असं म्हणतात. ते कधीही पुनर्जन्माला प्राप्त होत नाही, त्यांना दुसरा जन्म लाभत नाही. तुका म्हणे गर्भवासी सुखे घालावे आम्हासी. तुकारामाच्या परवानगीने जन्माला घालता येतं. तुकारामांना त्यांची परवानगी नसताना भगवंताला सुद्धा जन्माला घालता येत नाही, कारण भगवंताच्या अधिकार क्षेत्राच्या बाहेर आहे. तुकाराम महाराज त्यापेक्षा श्रेष्ठ अधिकारी आहेत. ते सुखे घालावे आम्हासी म्हणतात, त्यावेळेला जगाच्या उद्धारा संतांच्या विभूती. किंवा आम्ही वैकुंठवासी आलो याच कारण असे बोलिले जे ऋषी साच भावे वर्तावया. तुकोबा जन्माला येतात ते स्वेच्छेने जन्माला, ज्ञानोबा जन्माला येतात ते स्वेच्छेने जन्माला येतात. आम्हाला जन्माला घातला आहे. आम्ही आमच्या पाप पुण्याच्या भोगार्थ हे शरीर धारण केले. त्यांचं शरीर धारण करणं हा लीला विग्रह आहे. संतांचं शरीर धारण करणं हा लीला विग्रह. आमचं शरीर धारण करणं हा कर्म विग्रह. संतांचं शरीर धारण करणं हा ऐच्छिक भाग आहे. माझं शरीर धारण करणं हा नाईलाजाचा. आणि भगवंतानी शरीर धारण करणं हा त्याच्या धर्म संस्थापनेच्या कर्तव्याचा भाग आहे. त्याला ते करावंच लागतं. संतांवर ती पण जबरदस्ती नाही आहे जी ईश्वरावर. परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय. धर्म संस्थापनार्थाय संभवामी युगे युगे. भगवंताला धर्माची संस्थापना करण्यासाठी जन्माला यावंच लागतं. मला माझ्या कर्माची फळं भोगण्यासाठी जन्माला यावंच लागतं. पण संतांना आमच्या कनवाळूपणामुळे संत जन्म घेतात. संतांना जन्माला यावंच लागतं च नाही. संतांवर कुठलाही आग्रह नाही, म्हणून ते महात्मा आहे. महान आत्मा इति महात्मा, त्यांच्या एवढा श्रेष्ठ दर्जाचा आत्मा कोणताच नाही. आता हा आत्मा शब्द त्या अर्थाने वापरलेला. ज्यांच्यावर कुठलंही बंधन नाही, तरीही जे बंधनात राहतात त्यांना महान आत्मा असतो. माझं म्हणणं कळतंय का? कळतंय. राजाची स्वारी येते रस्त्याने, आणि रस्त्याने राजाची स्वारी आल्यानंतर जर त्या राजाच्या स्वारीला रस्ता दिला नाही, तर समोरच्या माणसांच्या अंगावरून रथ नेण्याची त्याची क्षमता असते, तरी तो थांबतोय. तरी तो थांबतोय, कारण त्याला समोरच्या बद्दल कनवळत्व आहे. पूर्वी असेही राजे होऊन गेले हिंदू धर्मा व्यतिरिक्त धर्मांमध्ये की ज्यांनी लोकांची गैस नाही केली. ताजमहाल सारखी उत्तम शिल्प ज्यांनी उभारलं त्या लोकांचे हात छाटून टाकले आहेत. राजा काहीही करू शकतो. असं असताना सुद्धा प्रजेच्या कनवाळुत्वामुळे जो राजा स्वतः दुःख भोगतो,
असं जेव्हा संत वागतात तेव्हा त्यांना महात्मा असं म्हणतात. मग प्रजेच्या दुःखाकरता जीव हा मुळातच काय आहे? ब्रह्मस्वरूप असताना तो स्वतःला देह समजतो. जीव कोणाला म्हणतात? जो आत्मा स्वतःला देह आणि इंद्रिय समजतो अशा आत्म्याला जीव असं म्हणतात. आणि मी देह इंद्रिय नसून विषयापासून मला सुख मिळत नाही, कारण मी सुखरूपच आहे असं जाणणारा जो, त्याला आत्मा असं म्हणतात. आत्मा आणि जीवामध्ये एवढाच फरक आहे की जो आत्मा देह इंद्रियांना माझं म्हणतो आणि विषयांपासून सुख मिळतं असा ज्याचा निश्चय झाला असतो त्याला जीव असं म्हणतात. असा जीव नेहमी दुःखालयामध्ये असतो. आमचं दुःख संपतच नाही हो. एकदा मुलीचं लग्न जमलं ना, बस जमलं काम. मग मला काहीही करायचं उरत नाही. आमच्या सगळ्यांचे वाक्य असतात पाय. एकदा मुलाचं जमलं ना, बस मग मला काही करायची गरज नाही. माझं सगळं झालं, सगळं झालं माझं. बा जमलं लग्न, फार खर्च आला हो. आता त्या खर्चाचं ओझच संपत नाही. जावई मनासारखा नाही मिळाला हो, किंवा सून मनासारखी नाही मिळाली हो, पुन्हा दुःखालय कायम. अरे तूच तर म्हणत होता एकदा लग्न झालं की झालं, मी मोकळा झालो, आता त्याच्यानंतर मला काही लक्ष द्यायचं काम नाही. मग आता तू हो ना मोकळा. अरे ते मोकळा होणार होतो, पण ते काय झालं? हा पण नावाची गोष्ट डॅश 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 ही संपतच नसतात. याला प्रपंच म्हणतात. आणि म्हणून प्रपंच दुःखालय आहे. माणूस आपलं रडगाणं गायल्याशिवाय थांबत नाही. आणि रडगाणं गाण्यातच त्याला इतकी सवय होऊन जाते की मी माझं रडगाणं शेजाऱ्यापाशी गातो आणि शेजारी त्याचं रडगाणं माझ्यापाशी गातो. पण महात्मा मात्र त्या स्थितीला जाऊन पोचतो. त्याच्या जीवनात असं कधीच रडगाणं निर्माण होत नाही. म्हणून अव्यक्तोक्षर इत्युक्तः तमाहु परमाम गतीम यम प्राप्य न निवर्तन्ते तद्धाम परमम. आम्हाला आवडेल का हो दुःखात राहायला? दुःखी घरात राहायला आवडेल का? याचं उत्तर नाही असं आहे. मग कायम सुखाच्या घरामध्ये वास्तव्य करा. तद्धाम, असं धाम मला प्राप्त करून घेतलं पाहिजे. असं धाम म्हणजे पुन्हा वेगळ्या काही खोल्यांचं घर वगैरे आहे असं नाही. दुःखाच्या स्थितीतून परम सुखाच्या स्थितीमध्ये, म्हणजे पुन्हा दुःखाच्या स्थितीत येणार नाही अशी जी स्थिती, ज्यातलं सुख घटणारही नाही आणि पुन्हा दुःखामध्ये वळणार सुद्धा नाही, त्याला परमधाम असं म्हणायचं. हे दुःखाचं आमचं धाम आहे, म्हणून मग त्याला परमधाम असं. परम शब्दाचा श्रेष्ठ असा अर्थ होतो, नाही तर पुन्हा काहीतरी घर आहे असं. पर शब्दाचा अर्थ श्रेष्ठ असा होतो. अविनाशी तत्वाला पर असं म्हणतात. आणि या अध्यायाच्या अनुषंगाने त्याला अक्षर असं म्हणतात. सांगितलेल्या श्लोकांच्या अनुषंगाने त्याला अव्यक्त असं. पर शब्दाचे इथे 2-3 अर्थ आहेत, पण 2-3 शब्द त्याला आपण जरी योजले असले तरी त्यातनं निघणार सार एकच आहे. पहिला आहे श्रेष्ठ तत्व, दुसरं आहे अक्षर तत्व म्हणजे कधी नाश न पावणार तत्व, आणि तिसरं आहे अव्यक्त तत्व म्हणजे मला खूप आनंद झाला. म्हणजे किती आनंद झाला सांगता येत नाही, त्याची व्यक्तता करता येत नाही, असं ते अव्यक्त तत्व आहे. कशामुळे आनंद झाला तेही सांगता येत नाही, कारण विषय सापेक्ष झाला म्हटलं तर त्याला सुख असं म्हणतात, विषय निरपेक्ष सुखाला आनंद म्हणतात. म्हणून आनंद व्यक्त नाही करता येत. जर तो व्यक्त होत असेल तर ते सुख असतं, तो आनंद नसतो. म्हणून परशब्दाचा अर्थ अक्षर असा होतो, परशब्दाचा अर्थ श्रेष्ठ असा होतो, परशब्दाचा अर्थ अव्यक्त असा होतो. अव्यक्त क्षर इत्युक्तः, तमाहु परमाम गतीम.
आगु शब्दाचा अर्थ म्हणणे असा होतो आणि तम शब्दाचा अर्थ अव्यक्त भाव असा. तम म्हणजे आतापर्यंत जे सांगितलं त्याच्या अनुषंगात म्हणतात आणि मग ते म्हणतात यम प्राप्य न निवर्तनते तद धाम परम मम. ते माझं धाम आहे, ते माझं घर आहे, ते माझं आश्रयस्थान आहे. अव्यक्त आहे, अक्षर आहे, नाश न पावणार आहे आणि सांगू न शकणार आहे असं श्रेष्ठ तमाहू. ही सर्व श्रेष्ठ गती आहे. मला ही मिळाली पाहिजे की नाही मिळाली पाहिजे. कठोपनिषदातला एक मंत्र आहे मरतः. कठोपनिषदातला एक मंत्र आहे महतः परमव्यक्तः. अव्यक्तात पुरुषः परा. पुरुषान्न परम किंचित सा काष्ठा सा परागती. सा काष्ठा सा परागती ही असं खूपदा तुम्ही ऐकलंय माझ्याकडे, पण हा पूर्ण श्लोक आत्ता सांगतोय महता परमव्यक्त मव्यक्त पुरुष परहा. पुरुषान्न परम किंचित सा काष्ठा सा परागती. असा तो कठोपनिषदाचा मंत्र आहे आणि या ठिकाणी महत् शब्दाचा अर्थ हिरण्यगर्भ असा सांगितला. अव्यक्त शब्दाचा अर्थ श्रेष्ठ असं म्हटलंय, ज्याला आपण पर शब्द वापरला. पर्यायाने पुरुष हाच सर्व श्रेष्ठ आहे आणि सर्व कार्यकारणाचे तो अधिष्ठान आहे आणि अत्युत्तम गतीची व्यवस्था जी काही असेल ती पुरुष प्राप्तीची आहे. मग या पुरुषाला कसं प्राप्त करायचं? या पुरुषाला प्राप्त कसं करायचं? अव्यक्तोक्षर इत्युक्तः. हा अव्यक्त असलेला, हा अक्षर असलेला, ह्याच्या गतीला मला कसं जाऊन मिळता येईल त्याच्यासाठी मी काय केलं पाहिजे. विषयाला सुरुवात झाली सा काष्ठा सा परागती. अशी कोणती स्थिती आहे की जी स्थिती प्राप्त झाल्यानंतर पुन्हा मी दुःखाला जाणारच नाही. अशी कोणती स्थिती आहे ती मला कळली पाहिजे. ती मी कशी प्राप्त करू हे मला कळलं पाहिजे. भैया मला म्हणायचे की सुनील मला असं गुज सांग की बस तेवढं केलं की परमार्थ झाला बस. हे इतकं सगळं पसारा सांगू नको, नेमकं ते गुज मला सांग. कसं सांगणार? त्याचं नेमकं उत्तर काय आहे? सा काष्ठा सा परागती. म्हणजे काय हो? ते परमस्थान असं निरतिशय आनंदाचं परमस्थान असू शकतं का? हो आहे. छांदोग्य उपनिषद सांगतं यत्र नान्यत पश्यती नान्यत शृणोती नान्यत विजानती स भूमा इति. या स्वरूपाला पाहण्यासाठी दुसरी काय व्यवस्था करायची आहे या पाहण्यासाठी दुसरी कोणती व्यवस्थाच नाही. यत्र नान्यत पश्यती, त्याला पाहण्याची दुसरी काही व्यवस्था नाही. यत्र नान्यत शृणोती, हा यत्र लावून घ्यायचा पुन्हा. याला कसं पाहायचं हे कोणी सांगितलेलं नाही. नान्यत विजानाती सभूमा इति. या वस्तूला ही पाहण्याची वस्तू नाही, जाणण्यासाठी सुद्धा वस्तू नाही आणि इथे द्वैत भाव नसल्यामुळे त्याला जाणलं असं म्हणणारी सुद्धा कुठलीही व्यक्ती वस्तू नाही. मग आता कसं? मग याला कसं ओळखायचं? कर्मानी प्राप्त करायची का? तर पुन्हा उपनिषद सांगतं नारायण उपनिषद न कर्मणा न प्रजया. कर्म केल्याने नाही,
प्रजोत्पत्तीने नाही, न धनेन, धन प्राप्त केल्याने सुद्धा नाही. त्यागही नेके अमृतत्व मानुषु. केवळ त्यागाने, केवळ वैराग्याने, यात विवेकयुक्त वैराग्य हे लक्षात ठेवायचं. एकांडपीस वैराग्याने कधी आत्मप्राप्ती होत नाही. त्यागही नेके अमृतत्व मानुषु. त्यागानेच प्राप्त होत, ते त्यागानेच प्राप्त. मग आता केला मी सगळा त्याग, झालं का हो मला प्राप्त? नाही, तसं पण नाही. मग कसं प्राप्त होईल? गीता म्हणते, शस्त्र असंग शस्त्रेण दृढेन चित्वा असंगत्वाने. दृढत्वाने छेद करायचा आहे. पण शस्त्र कोणतं आहे? असंग नावाचं शस्त्र आहे. एकीकडे म्हणतात त्यागाने ते प्राप्त होतं. भगवद्गीता म्हणते असंग शस्त्रेण दृढेन चित्वा. कर्म केलं अशाश्वत फळ मिळतं. म्हणून कर्म नाशवान आहे आणि नाशवान कर्माचं फल सुद्धा नाशवानच आहे. मग ते प्राप्त कसं होईल? कर्माने आत्मप्राप्ती होईल का? तर नाही होणार. का नाही होणार? कर्म हे अज्ञानमूलक आहे. कर्म अज्ञानमूलक कसं आहे? म्हणून कर्माने आत्मप्राप्ती होत नाही, उपासनेने सुद्धा आत्मप्राप्ती होत नाही. कारण कर्म करावं लागतं, उपासना करावी लागते. कर्माने आत्मप्राप्ती होत नाही, उपासनेने आत्मप्राप्ती होत नाही. कारण कर्ता, करण आणि क्रिया या तीन गोष्टींचा समावेश असल्याशिवाय कर्म घडत नाही, उपासना घडत नाही. मग पुन्हा कर्म हे साधन नाही, उपासना हे साधन नाही. मग ज्ञान हेच अज्ञानाच्या विरोधी आहे. फक्त ज्ञान हेच एक साधन आहे. ज्ञानच अज्ञानाचा ध्वंस करू शकतं, प्रकाशच अंधाराचा नाश करू शकतं. म्हणून प्रत्यक्ष विरोधी जी बाजू आहे त्यानेच नाश होतो. कर्म हे अज्ञानमूलक आहे, उपासना ही अज्ञानमूलक आहे. अज्ञानाचा नाश ज्ञानाने होतो, अंधाराचा नाश प्रकाशाने होतो. स्वयंपाक करायचा असेल तर अग्नीची गरज आहे. पाकशास्त्र, पाक म्हणजे स्वयंपाक, हा वन्नीशिवाय म्हणजे अग्नीशिवाय होत. तसं परमानंद म्हणजे मोक्ष, परमधामाची तिकीट ही ज्ञानाशिवाय मिळत नाही. काहीतरी तर तुम्हाला देईलच पाहिजे की नाही. म्हणून म्हणतात, एष सर्वेषु भूतेषु गुढोत्मा न प्रकाशते, दृश्यते त्वग्रया बुद्ध्या सूक्ष्मया सूक्ष्मदर्शिभिः. नाही होतो. अपरिपक्व मनाला प्राप्त नाही होऊ शकत. अशांत मनाला प्राप्त नाही होऊ शकत. अस्थिर मनाला प्राप्त नाही होऊ शकत. माझ्या मनाला मला शांत करता आलं पाहिजे. त्यावेळेला मी मला ओळखू शकेन, तोपर्यंत ओळखू शकत नाही. म्हणून ऐषणात्रयांचा संन्यास म्हणजे वैराग्य. लोकेशणा, वित्तेषणा, पुत्रेषणा, ऐषणात्रयांचा संन्यास याला वैराग्य असतो. अद्वैताची तीव्र इच्छा निर्माण झाली तर माणूस ऐषणांपासून म्हणजे विषय सुखांपासून निवृत्त होतो, नाहीतर विषय सुखांपासून निवृत्त होत नाही. जेवढे जेवढे मोठमोठे भोग माणसाला मिळतात ते भोग त्याला अधिक अधिक हवेशीच वाटतात. कुठलाही भोग असो. ते भोग त्याला हवेशीच वाटत.
ज्ञानाची परिपक्वता झाल्याशिवाय मनाचं स्थैर्य प्राप्त होत नाही, मन स्वरूपामध्ये स्थिर होत नाही, तोपर्यंत ज्ञानाभ्यास करण्याची गरज आहे. विद्यते हृदय ग्रंथी छिद्यन्ते सर्व संशय, क्षीयते चास्य कर्माणि तस्मिन दृष्टी परावरे. हे परतत्व जर प्राप्त करायचं असेल तर हृदयामध्ये असलेल्या अज्ञानमूलक अविद्यामूलक ग्रंथीला छेदून टाकलं पाहिजे. कसं छेदलं पाहिजे? असंग शस्त्रे, असंगत्वाने छेदलं पाहिजे. असंगत्व कसं प्राप्त होईल? ज्ञानाने प्राप्त होईल. म्हणजे मग मला काय करावं लागेल? अजूनही तर तुम्ही गुज सांगितलंच नाही हो. अजूनही मुख्य तर तुम्ही सांगितलंच नाही हो. कसं कशाला कसं ओळखायचं? आत्मस्वरूपाला, अव्यक्त तत्वाला मी कसं प्राप्त करून घ्यायचं? अक्षर तत्वाला मी कसं प्राप्त करून घ्यायचं? हे तर तुम्ही सांगितलंच नाही हो. काय केलं पाहिजे ते तर सांगा. बस प्रश्नामध्येच मेघ आहे. चूक कुठे आहे? प्रश्नामध्ये चूक आहे. काहीतरी केल्याने काहीतरी मिळते, हा आमचा प्रश्नाचा रोख आहे. काय केलं पाहिजे ते सांगा. काय केलं पाहिजे हे सांगा. असं म्हटलं म्हणजे करणीय प्रांताने परमार्थ होतो हे आमच्या मनात ठसलं आहे. आणि तोपर्यंत आमचा परमार्थ सिद्धीला जाण्याची शक्यताच नाही. कारण परमार्थ करणीय प्रांतच नव्हे. आत्ता कठीण प्रश्न आला की मग तुम्ही तर सांगतच नाही. काय केलं पाहिजे हेही सांगत नाही. काही करू नका म्हणलं तर न करण्याने काही होत नाही. मग नेमकं तर आत्मतत्व तुम्हाला मिळेल कसं? म्हणून साकाष्टा सा परागती. कर्तुकारकादी संबंधाने आत्मतत्वाची प्राप्ती होत नाही. कर्तुकारक कशाला म्हणतात? ज्याच्यामध्ये कर्तृत्व असतं आणि करण्यासाठी कुठलं तरी निमित्त म्हणजे कारण लागतं, त्याला कर्तुकारक संबंध असं. कर्तुकारक संबंधाने आत्मतत्वाची प्राप्ती होत नाही. म्हणजे काय? याचं उदाहरण देतो मी तुम्हाला. अलंकार म्हणजे दागिना, दागिना म्हणजे बांगडी, पाटली, नेकलेस, काय जे नाव ठेवायचं असेल ते, तो दागिना मी कोण आहे शोधायला गेला आणि त्या नेकलेसला भेटली बांगडी, पाटली. आणि ते नेकलेस म्हणतो की अरे तू तर अशी आहेस. आता बांगडी आणि पाटली हे स्त्रीलिंगी शब्द आहे, म्हणून तू तर अशी आहेस, मी तर असा आहे. तूही दागिना आहेस, मीही दागिना आहे. तुलाही वरण करून घातल्या जातं, मलाही वरण करून घातल्या जातं. पण मग तुझ्यात आणि माझ्यात तर फरक दिसतोय. तुझा आकार तर गोल आहे, माझा आकार गोल आहे, पण गळ्याच्या भोवती बांधलं तेव्हा गोल असतो, बाकी वेळा मला पुन्हा असं ठेवता येतं. मी कोण आहे हे मला कसं कळेल? ती पाटली म्हणते मी कोण आहे हे मला कसं कळेल? अंगठी म्हणते मी कोण आहे हे मला कसं कळेल? जोपर्यंत मी स्वतःला नेकलेस समजते आहे, जोपर्यंत मी स्वतःला पाटली, बांगडी, अंगठी समजते आहे, तोपर्यंत मी कोण आहे हे मला कळणारच नाही. मग मी कोण आहे हे कळण्यासाठी सोनाराने या सगळ्या दागिन्यांना एकत्र केलं आणि तापवलं. ऐषणात्रयाचं वैराग्य. वित्तेषणा, दारेषणा, पुत्रेषणा. 3 ऐषणांना नाहीसं करून टाकलं तापल्यामुळे आणि दागिने नाहीसे झाले. त्याचं रूपांतर सुवर्णामध्ये झालं. ते चकाकायला लागले. पहिल्यांदा थोडेसे काळसर पडतात, जास्त तप्त झाले, अग्निमय झाले,
की काळसरपणा निघून जातो, धम्म पिवळेपणा येतो जर शुद्ध सोनं असेल तर. आणि मग बांगडी बांगडी राहिली नाही, पाटली पाटली राहिली नाही, अंगठी अंगठी राहिली नाही, नेकलेस नेकलेस राहिलं नाही, ते सगळं सुवर्ण झालं. आता नेकलेसनी स्वरूप जाणलं, अंगठीनी स्वरूप जाणलं, म्हणून दागिन्याला जर स्वरूप जाणून घ्यायचं असेल तर माझ्या विशेषत्वाचा, मी दागिना आहे या विशेषत्वाचा त्याग करावा लागतो. मला जर माझं स्वरूप जाणून घ्यायचं असेल तर मी डॉक्टर आहे, इंजिनियर आहे, आई आहे, वडील आहे, म्हातारा आहे, तरुण आहे, पैसेवाला आहे, गरीब आहे, या जातीचा आहे, त्या धर्माचा आहे, या सगळ्या गोष्टींचा त्याग करावा लागतो. नाहम मनुष्यो न च देव लक्षो न ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्र न ब्रह्मचारी न गृही वनस्तो भिक्षुर्न चाहम निजबोध रूप. सगळं नाही 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 नाही, या सगळ्या गोष्टींचा जेव्हा विशेषत्वाचा त्याग करतो त्यावेळेला चंचलत्व आपोआप संपून जातं. चंचलत्व हे नेहमी विशेषत्वाच्या मागे असतं. कागदाच्या फुलाच्या मागे भोंगा नाही फिरत. ज्या फुलांना सुगंध आहे, ज्या फुलांमध्ये मध आहे, त्या फुलांच्या मागे भोंगा फिरतो. विशेषत्व हे आसक्तीचं मध आहे आणि हा जोपर्यंत आहे तोपर्यंत मला स्वरूप कळत नाही. म्हणून मी डॉक्टर आहे, मी आई आहे, मी वडील आहे, मी उत्तम गृहिणी आहे, मी चांगला नोकर आहे, मी मालक आहे, या सगळ्या गोष्टींचा मला विमोड केला पाहिजे, माझ्या अंतःकरणातून छाटून टाकलं. आता मी अलंकार आहे ही दृष्टी अलंकाराची निघून गेल्याबरोबर मी सुवर्ण आहे ही दृष्टी आली. अलंकाराला सुवर्णमय होण्यासाठी काही करावं लागत नाही. मी अलंकार आहे या वृत्तीचा निराश करावा लागतो. तसं मी आत्मा आहे या वृत्तीसाठी काही करावं लागत नाही. मी जीव आहे, मी देह इंद्रिय आहे या वृत्तीचा, या विशेषत्वाचा निराश करावा लागतो. आणि हा निराश मी असंग राहून करता येतो. संघाने तिकडे वृत्ती जास्त बळावते. म्हणून विद्यते हृदय ग्रंथी विद्यन्ते सर्व संशया क्षीयते चास्य कर्माणी तस्मिन दृष्टी परावरे, असं मुंडक उपनिषद म्हणतं. ते या कारणाने. मग घटाला मी घट आहे ही वृत्ती जर सोडून दिली तर मी मृत्तिका आहे हे कळत. म्हणून मी कोणाची आई नाही, मी कोणाचा वडील नाही, मी श्रीमंत नाही, मी गरीब नाही, मी आजारी नाही, मी आरोग्य संपन्न नाही, मी जातीचा नाही, मी धर्माचा नाही, मी केवळ आत्मा आहे. शिव केवलोहम. ह्या स्थितीमध्ये राहण्यासाठी मला माझे सगळे कंगोरे छाटून टाकता आलं पाहिजे. याला साधना म्हणतात. साधना फार करायची गोष्ट नाहीये. सगळे म्हणतात परमार्थ कठीण आहे. कसलं कठीण आहे? आम्ही स्वतःला जे मढवून घेतलं आणि जे घडवून घेतलं तेवढं मोडायचं आहे बस. मोडायचा जीव होत नाही. गंमत काय आहे? मोडायचा जीव होत. शेणातल्या किड्याला कस्तुरी दाखवण्यासाठी नेलं बाकी दोन किड्या, तर तो तिथे कस्तुरी पाशी गेल्यानंतर म्हणतो माझा तर काही सुगंधावर विश्वास नाही, नावाची गोष्ट नाही, इथे तर सगळा शेणाचाच वास आहे. तेव्हा ते दोन किडे म्हणतात असं का होऊन राहिलं, याला तर आपण कस्तुरीवर आणून बसवलंय. मग त्यांच्या लक्षात येतं की त्यांनी आपल्या चोचीमध्ये तिथून शेण भरून आणलं असतं, की तिकडे शेण नाही मिळालं तर काय करायचं. ते त्याला काढून टाकायला लावतात, मग त्याला कस्तुरीचा सुगंध येतो. तसं माझं विशेषत्व मला छाटून टाकता आलं. मला साधं महत्व दिलं नाही तर जर माझं अंतःकरण दुखत असेल तर मी माझ्या विशेषत्वाला कवटाळून बसलो आहे. लक्षात. मी अनुभवातून तुम्हाला सांगतो. आपलं विशेषत्व आपल्याला माहिती असतं आणि त्या विशेषत्वाला आपण फार जपत असतो. जपलेल्या विशेषत्वाला जर दुसऱ्यांनी जपलं नाही तर माझ्या अंतःकरणाला वेदना होत.
एक माझं विशेषत्व सांगतो, त्याच्यावरून प्रत्येकाने आपापलं शोधून घ्या. कसं शोधायचं असतं ते तुम्हाला कळेल. पेशाने मी डॉक्टर आहे. व्हिजिटला बोलवल्यानंतर दाराच्या बाहेर वाहन ठेवल्यानंतर माझ्या हातातली जर व्हिजिट बॅग त्यांनी घेतली नाही तर माझ्या अंतःकरणाला ते बरोबर वाटत नसेल. मी दिसल्यानंतर नमस्कार आणि नमस्कार केल्या असा हाताने आणि नमस्कार केल्यानंतर माझ्या हातातली व्हिजिट बॅग बरोबर आहे. त्यांनी दर्जानी बोलवलं. काही ठिकाणी व्हिजिट बॅग घ्यायचा जर तो विसरला तर मला चुकल्यासारखं होत. वास्तविक असं होण्याचं काही कारण नाही. व्हिजिटला मला बोलवलं आहे, माझी व्हिजिट मला करायला पैसे दिलेले देतोय. एक बॅग न उचलल्याने काय झालं, इतका सन्मान जर कमी मिळाला तर आतमध्ये जर बोचत असेल तर माझं विशेषत्व मी किती जपलं आहे हे लक्षात ठेवा. याला ईक्षणात्रय असं म्हणतात, याला लोकेशना असं म्हणतात. आणि सरावाने हळूहळू ती लोकेशना हा माणसाचा स्वभाव होऊन जातो. कारण ज्या ज्या घरी आम्ही जातो त्या त्या घरी आमची व्हिजिट बॅग लगेच घेतातच हातात. आणि ती इतकी सवय झाली आहे की एखाद्या घरी घेतली नाही की काहीतरी अवखळल्यासारखं होतं. अरे काय बात आहे. छोटीशी गोष्ट असते पण सरावानंतर जर ती गोष्ट झाली नाही तर इतका सराव झाला असतो की त्या माणसाला ते एकदम ऑड फिलिंग होतं आणि मग तो त्याच्यातच घुटमळतो. देहाचा इतका सराव असतो. दुसरं उदाहरण देतो. श्रीमंत आणि सत्ता संपन्न हे जे नेते असतात हे यांची कार थांबल्यानंतर एक माणसाने उतरून यांचं दार उघडायचं असतं, नंतर हे बाहेर येतात. पण यांना यांच्या कारचं दार जरी उघडावं लागलं ना तरी यांच्या मनाला खटकतं. बारकावा आहे, कारण नेहमी दार उघडायला माणूस हजर असतो धावत आले. ते आपल्या हाताने कारचं गेट नाही उघडत. तेवढं गेट त्यांना उघडावं लागलं, कमीपणा वाटतो. जसं माझ्या बॅगचं उदाहरण मी दिलं. मी स्वतःला डॉक्टर समजतो, तो स्वतःला नेता समजतो. मी स्वतःला जोपर्यंत आत्मा समजत नाही तोपर्यंत ह्या सगळ्या बोच मला लागल्या असतात. या सगळ्या मोडून काढल्या पाहिजे, त्याचा विमोड केला पाहिजे. हा विमोड केला तर प्राप्त होतो. म्हणून पुरुषस्थ परापार्थ भक्त्या लभ्यस्त्वनन्यया यशांतस्थानी भूतानी येन सर्वमिदं ततः. या परमात्म्यामध्ये सगळे भूत मात्र अस्तित्वामध्ये आहे. सर्व विश्व अंतर्बाह्य या भूतमात्रांनी यांनी आत्मतत्वानी व्यापून ठेवलेलं आहे. हे परमतत्व अनन्य भक्तीने प्राप्त करता येत. अनन्यता म्हणजे काय? अलंकाराने दागिना होणं, अलंकारत्व टाकणं, घटाने मृत्तिका होणं, जीवानी आत्मा होणं, याला अनन्यता म्हणतात. अनन्य म्हणजे दुसरं काही नसणे. अन्य दुसरं काहीच नसणं. माणसाच्या अंतःकरणामध्ये अनन्यतेला फाटा देण्याकरता दोन गोष्टी असतात. एक असते अहमवृत्ती आणि दुसरी असते इदमवृत्ती. जगता संबंधीचा सगळा जो विचार आहे हा इदम वृत्तीने केला जातो. हे असं आहे, हे तसं आहे, ते तसं आहे, चांगलं आहे किंवा वांगलं आहे. आणि अहम वृत्ती मी, म्हणून दोनच वृत्ती आहेत ढोबळमानाने. एकाला अहम वृत्ती म्हणतात, एकाला इदम वृत्ती असं म्हणतात. पण अहम वृत्तीचा आणि इदम वृत्तीचा विषय जेव्हा परमात्मा होतो त्या वेळेला अनन्यता येते. मीच परमात्मा.
आता अहम वृत्ती, मी परमात्मा आहे असं ज्या वेळेला वाटतं त्यावेळेला ती साक्षात अपरोक्ष अनुभूती असते. मी ब्रह्मरूप आहे, मी परमात्मा आहे, अहम ब्रह्मास्मी. आणि इदम वृत्ती जेव्हा आत्मरूप होते त्यावेळेला सर्वम खलु इदम ब्रह्म नेह नानास्ति किंचन, हे सगळं जगत ब्रह्मरूप आहे असं लक्षात येतं. आणि मग अहम ब्रह्मास्मी आणि सर्वम खलु इदम ब्रह्म, या दोन अहम आणि इदम वृत्ती परमात्म रूप झाल्या तर द्वैत जगताचा आपोआप काय झाला आहे, निराश झाला आहे. कारण अहंकाराचा संपूर्ण निराश झाला. आता ज्ञाताज्ञेय ज्ञान या गोष्टी शिल्लक राहिल्या नाही. दक्षिणामूर्ती स्तोत्रामध्ये फार सुंदर सांगितलं आहे, पण ते इतकं सखोल आहे की काय सांगू. एका आरशात दुसरा आरसा सोडला ठेवला आणि असे दोन आरसे ज्या वेळेला एकमेकांसमोर ठेवतात त्यावेळेला कोणता आरसा कोणत्या आरशाला बघतोय. फक्त श्लोक वाचतो, विश्वम दर्पण दृश्यमान नगरीम तुल्यम निजांतर्गतम पश्चन्नात्मनि मायया बहिरिव भूतम यथा निद्रया यः साक्षात गुरुदेव प्रबोध समये तस्मात् स्वात्मानमेवाद्वयम् तस्मै श्री गुरुमूर्तये नम इदम श्री दक्षिणामूर्तये. अतिशय घन मांडणी आहे दक्षिणामूर्ती स्तोत्र. ते भगवत पूज्यपाद श्रीमद आद्य शंकराचार्यांनी लिहिलेलं आहे स्तोत्र आणि आम्ही हे शिवगडला पूर्ण घेतलेलं आहे. आरशामध्ये दिसणारी जी नगरी आहे ती प्रत्यक्षात बाहेर दिसते आहे म्हणून आरशात दिसते आहे. मग बाहेर आहे म्हणून ती आतमध्ये आहे असं जर तुम्ही म्हणत असाल तर रज्जूवर दिसणारा सर्प बाहेर कुठे आहे ते दाखवा. रज्जूवर दिसणारा सर्प बाहेर दिसतोय का? नाही दिसत आहे ना बाहेर. बाहेर सर्प नसताना रज्जूवर दिसतोय ना. मग बाहेर दिसत असलेलं विश्व आरशात दिसते असं म्हणण्यापेक्षा नसलेलं विश्व आरशात दिसून राहिलं असं का म्हणत नाही सर्पवर. आता श्री गुरु शिष्याला सांगतात, फार सुंदर आहे हो, परमार्थासारखं सुंदर काही नाही. आणि अतिशय कमी मेहनतीमध्ये करण्याची जर काही गोष्ट असेल तर ती परमार्थ आहे. आता करण्याची शब्द काढून टाकतो आणि होण्याची शब्द वापरतो. भेददृष्टी फक्त घालवून टाकायची आहे, भेददृष्टी फक्त नाहीशी करायची आहे. परमगती प्राप्त झाली म्हणून समजा. म्हणून तदागंतासी निर्वेदम श्रोतव्यस्य श्रुतस्य. भगवद्गीतेमध्ये खूप श्लोक आहेत असे, यो माम पश्यति सर्वत्र सर्वम मयि पश्यति. अशा पद्धतीने आत्मस्वरूपाला प्राप्त करण्यासाठी वेगळं काहीच करावं लागत नाही. मी आत्मा आहे असा सुद्धा जप करावा लागत नाही. जे आहे ते पाहण्यासाठी चंचल मनाचा विक्षेप दोष घालवावा लागतो आणि तो विक्षेप दोष ज्ञानाने जातो. मनाला आवरून 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 ते कधी ना कधी पळतच पुन्हा, ते थांबत नाही. आणि म्हणून पुरुषस्थ परापार्थ भक्त्या लभ्य स्वनन्यया ही अनन्यता आहे. अन्याश्रयणाम त्यागा हा नारद भक्ती सूत्र. भक्त्या लभ्य स्वनन्यया आणि मी तो ती भक्ती आहे हो, ती भक्ती आहे. अहम वृत्ती भगवत रूप आहे आणि इदम वृत्ती सुद्धा भगवत स्वरूप आहे. ही दोन्ही भगवंताच्या अधिष्ठानावर असल्यामुळे इदम नावाची वस्तू अस्तित्वातच नाही. भगवंताचं अधिष्ठान आहे म्हणूनच अस्तित्वात आहे, नाही तर काय अस्तित्वात आहे. लहान मूल आहे म्हणून घरात खेळणी आहे तो. म्हणून ब्रह्मस्वरूप आहे म्हणून ब्रह्मांड आहे हो. खेळणी उद्या नाहीशी झाले म्हणून काही लहान मूल नाहीचं नाही हो. ब्रह्मांड नाहीचं झालं म्हणून काही ब्रह्मस्वरूप नाहीचं होत नाही. आणि हे एकदा कळलं की मग अनन्यत्व यस्य अंतस्थानी भूतानी
येन सर्वमिदं जगत. तो परमपुरुष निश्चित त्या अनन्य भक्तीने प्राप्त होतो, बाकी कशानेही प्राप्त होत नाही. ती अनन्यता खूप मेहनत करून प्राप्त करून घ्यावी लागत नाही. ते मी आहे एवढं जाणण्याची गरज आहे आणि त्या जाणण्यासाठी ज्ञानाची गरज आहे. हा योगी परमगतीला प्राप्त होतो, परमगती त्याला मिळते, पण त्याची जी परमगती आहे ती कालाला धरून असते आणि कालाला धरून असते त्यावेळी तो सायुज्य मुक्तीला प्राप्त होत नाही, क्रममुक्तीला प्राप्त होतो. विदेह मुक्तीला प्राप्त होत नाही, क्रममुक्तीला प्राप्त होतो. म्हणून योगी त्या कालामध्ये असतो. त्या कालामध्ये त्याला कसं प्राप्त होतं आणि ती अनन्यता ठेवली तर कालातीत कसं जाता येतं याचं वर्णन आपण उद्या सकाळी बघूया. याच्यासाठी कालसापेक्ष काही श्लोक काकांनी दिलेले आहेत भगवद्गीतेमध्ये 23 ते 26. ते उद्या हे 4 श्लोक घेऊया आपण. आणि या 4ही श्लोकांमध्ये पूर्ण काल दिलेला आहे आणि तो काल उद्या मी तुम्हाला सांगेन आहे. आपल्या सगळ्यांना नमस्कार करतो. आजचं स्वरूप अभ्यास हा फार सोपा आहे. अनन्यता हेच यातलं इंगित आहे. तेवढं इंगित जर आम्ही बरोबर लक्षात ठेवलं आणि मी दुसरीकडे स्वतःला समर्पित केलं असतं. कुठे समर्पित केलं असतं? मी वडील आहे म्हणून, मी आई आहे म्हणून, मी पैसेवाला आहे म्हणून, मी डॉक्टर आहे म्हणून, मी म्हणजे देहसापेक्ष अहम, बुद्धिसापेक्ष अहम किंवा परिस्थिती सापेक्ष अहम मध्ये मी स्वतःला विसरून जातो आणि म्हणून मी आत्मा आहे माझ्या लक्षात राहत नाही, मी आनंद स्वरूप आहे माझ्या लक्षात राहत नाही आणि म्हणून मग माझ्या घराचं नाव दुःखालय आणि म्हणून ते अशाश्वत असतं. पुन्हा पुन्हा जन्माला यायचं आणि पुन्हा पुन्हा मरायचं अशी स्थिती प्राप्त होते नव्हे. यातून जर सुटायचं असेल तर ते अक्षरधाम, ती अव्यक्त स्थिती मला प्राप्त होण्यासाठी फार मेहनत करावं लागत नाही. फक्त माझं मला जाणून घ्यायचं आहे. कसं जाणून घ्यायचंय? मीपणा सोडून स्वरूपाकार व्हायचा बस. एवढं ज्या दिवशी साधलं त्या दिवशी साधलं. परमार्थ सोपा आहे हो. खूप मोठा असा अवडंबर नाही आहे परमार्थाचा. पण शिव केवलोहम, चिदानंद रूप शिवोहम, शिवोहम. एकदा तेवढं जाणलं की अहम आत्मा गुडाकेशा सर्व भूताशय, मग मला काहीही बघावं लागत नाही. सगळीकडे मीच मी व्याप्त असतो. सर्वत्र मीच मी, मीच सर्वांना. अशी आत्मस्थिती निश्चितपणे सद्गुरू डॉक्टर काकांच्या कृपेने प्राप्त होईल यात शंका नाही. आपण सगळ्यांना थोडासा प्रयत्न करायचा आहे, पण जाणीवपूर्वक, ज्ञानपूर्वक, विचारपूर्वक प्रयत्न करायचा आहे. अलंकाराने सुवर्णाला जाणलं त्या पद्धतीने आम्हाला प्रयत्न करायचा आहे. तेवढा प्रयत्न जर आमचा यशस्वी झाला तर मोक्ष रूप होणं, अक्षरधाम कठीण नाही आहे. ते आपल्या सगळ्यांना डॉक्टर काकांच्या कृपेने प्राप्त हो एवढी प्रार्थना काकांच्या चरणी करतो आणि थांबतो. राम कृष्ण हरी. रामकृष्ण हरी काका. रामकृष्ण